दृश्य पाहतोय। राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानाहून आता मोर्चा स्थळाकडे रवाना झालेले आहेत। राज ठाकरे आज लोकलने प्रवास करून मोर्चा स्थळाकडे पोहोचणार आहेत आणि त्यासाठी आता राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानाहून रवाना झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। दादरला पोहोचतील राज ठाकरे, त्यानंतर ते दादरहून चर्चगेट पर्यंतचा लोकल प्रवास करून आजच्या सत्याच्या मोर्चाला आपली हजेरी लावणार आहेत। आज महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा आणि त्याच मोर्चासाठी आता राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानाहून निघाले आहेत। फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका असा सत्याचा मोर्चा निघणार आहे आणि फॅशन स्ट्रीट पासून या मोर्चाला सुरुवात होणार असल्यामुळे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी राज ठाकरे हे रेल्वेने प्रवास करतील। दादर पश्चिम ते चर्चगेट असा त्यांचा रेल्वेने प्रवास असणार आहे आणि यावेळेला मनसेचे नेते सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहेत। अमित ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती मिळते। आज महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा निघतोय। दुपारी 1 वाजता हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चासाठी राज ठाकरे रेल्वेने दादर पश्चिम ते चर्चगेट असा प्रवास करतील। 2 दिवसापूर्वी ज्यावेळेला त्यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा या संदर्भात घेतलेला होता त्यावेळेला त्यांनी आवाहन केलेलं होतं की नोकरदार वर्गाचं कुठलीही त्यांना अडचण येता कामा नये, त्यांच्या प्रवासामध्ये अडचण येता कामा नये, त्याच्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला जावा असं आवाहन करत राज ठाकरेंनी त्याच वेळेला जाहीर केलेलं होतं की आपण स्वतः त्या दिवशी रेल्वेने प्रवास करणार आणि त्यानुसार आज राज ठाकरे दादर पश्चिम ते चर्चगेट असा रेल्वेने प्रवास करणार आहेत। आज महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा आणि त्याच मोर्चासाठी आता राज ठाकरे हे स्वतः लोकलने प्रवास करत चर्चगेट गाठणार आहेत आणि त्यानंतर फॅशन स्ट्रीट या ठिकाणाहून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। दुपारी 1च्या सुमारास मोर्चा असेल। हा मोर्चा थेट मनपा कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी अनेक नेत्यांची भाषणे देखील होणार आहेत। या मोर्चाच्या आयोजनासाठी खूप तयारी जी आहे ती मनसेकडून करण्यात आलेली आहे आणि मनसेचे राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये कार्यकर्ते सुद्धा आता मुंबईकडे येण्यासाठी रवाना झालेले आहेत। आज सकाळी जर आपण पाहिलं तर पालघरवरून रेल्वेच्या माध्यमातून कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये मोर्चास्थळी पोहोचलेले आहेत आणि आता राज ठाकरे सुद्धा दादर पश्चिम रेल्वे स्थानकावर पोहोचतील। त्या ठिकाणाहून ते चर्चगेट पर्यंत रेल्वेने प्रवास करणार आहेत आणि यावेळेला त्यांच्यासोबत मनसेचे नेते सुद्धा असणार आहेत। निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा जो आहे तो काढला जातोय आणि या संदर्भात महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या बैठकांचं सत्र सुद्धा आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहात आणि या मनसे जी आहे ती सर्वाधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। याआधी सुद्धा शिवतीर्थवर जे बैठका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या होत्या की मतदार याद्या ज्या आहेत ते सखोलपणे तपासल्या जाव्यात आणि त्यानुसार पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा कामाला लागलेले आहेत। ठिकठिकाणी कशा पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ सुरू आहे हे कागदोपत्री जे आहे ते पदाधिकाऱ्यांकडून दाखवलं जात आहे आणि हाच मुद्दा राज ठाकरे यांनी देखील मेळाव्यामध्ये उपस्थित केलेला आहे। मोर्चाची वेळ खरं तर 1 वाजता आहे, मात्र अजूनही पोलिसांकडून या मोर्चासाठी परवानगी देण्यात आलेली नाहीये। मात्र जर विना परवानगी हा मोर्चा काढला तर आयोजकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे। मोर्चा झाल्यानंतर आयोजकांवरती गुन्हा दाखल होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे। सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। शिवतीर्थ निवासस्थानाहून राज ठाकरे आता दादरच्या ठिकाणी खरं तर पोहोचतात। दादर पश्चिम या ठिकाणाहून ते लोकलने प्रवास करणार आहेत आणि त्यानंतर थेट ते चर्चगेटला पोहोचतील आणि फॅशन स्ट्रीट ज्या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात होणार आहे असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सत्याच्या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत। महाविकास आघाडी आणि मनसेकडनं हा सगळा मोर्चा जो आहे तो निघणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या संपूर्ण मोर्चासाठी राज ठाकरे जे आहेत ते आता लोकलने रवाना होणार असल्याचं पाहायला मिळते। चर्चगेट रेल्वे स्थानकापर्यंत दादर ते चर्चगेट पर्यंतचा प्रवास जो आहे तो पश्चिम रेल्वेने प्रवास करणार असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। एकंदरीतच मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थोड्याच वेळात रेल्वेने प्रवास करताना पाहायला मिळतील। पश्चिम रेल्वेवरतून दादर ते चर्चगेट असा हा त्यांचा प्रवास असेल। सत्याचा मोर्चा जो आहे तो आज खरं तर निवडणूक आयोगाच्या विरोधातला हा मोर्चा महाविकास आघाडी असेल मनसे असेल यांच्याकडनं हा संपूर्ण काढला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मनसेचे नेते बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते त्यांच्यासोबत या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला पाहायला
मिळतील आणि संपूर्ण पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कित्येक वर्षानंतर राज ठाकरे जे आहेत ते आज रेल्वेने प्रवास करताना पाहायला मिळतील. मोर्चासाठी रेल्वेने या ठिकाणी रवाना होताना पाहायला मिळत आहेत. त्यांनी आपल्या सभेमध्ये देखील कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत खरं तर मोर्चासाठी पोहोचा, रेल्वेचा वापर करा. रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वेमध्ये येणाऱ्या प्रवाशांची देखील या सगळ्या मतचोरीच्या संदर्भात या चर्चा करा असं मत जे आहे ते त्यांनी या सभेमध्ये उपस्थित केलेलं होतं. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की आज सकाळपासूनच अनेक मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते खरं तर रेल्वेने प्रवास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लोकांशी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या दादर रेल्वे स्थानकावरती या ठिकाणी पोहोचलेले आहेत. दादर रेल्वे स्थानकापासून ते चर्चगेट रेल्वे स्थानकापर्यंत ते रेल्वेने प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतील. पश्चिम रेल्वेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता प्रवास करताना पाहायला मिळणार आहेत. सत्याच्या मोर्चासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते आता थोड्याच वेळात मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत. खरं तर निवडणूक आयोगाचा गोंधळ कारभार या सगळ्या संदर्भातला हा सगळा मोर्चा आहे. कारण की निवडणूक आयोगाकडनं जी दुबार मतदार असेल किंवा मतदार यादींमधील घोळ असेल या सगळ्या संदर्भात कोणतीच ठोस भूमिका जी आहे ती निवडणूक आयोगाकडनं घेतली जात नाहीये. वारंवार चर्चा, वारंवार बैठका होतात आहेत निवडणूक आयोगासोबत, तरी देखील निवडणूक आयोगाचे अधिकारी या मतचोरीच्या संदर्भात किंवा दुबार मतदानाच्या संदर्भात कोणत्याच प्रकारची भूमिका जी आहे ठोस भूमिका मांडत नसल्यामुळे हा निवडणूक आयोगाच्या विरोधातला सत्याचा मोर्चा जो आहे तो मनसे आणि मवियाकडनं काढला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सगळ्या मोर्चासाठी जाण्याकरता रेल्वेने या ठिकाणी निघालेले असल्याचं पाहायला मिळतं. पश्चिम रेल्वेचा वापर करत ते खरं तर दादर ते चर्चगेट असा प्रवास जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि एकंदरीतच मोठी गर्दी जी आहे ती आता दादर रेल्वे स्थानकावरती या ठिकाणी झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या सत्याचा मोर्चा जो आहे तो निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे. निवडणूक आयोगाकडनं ज्या पद्धतीने विरोधी पक्षांना उत्तरं दिली गेलेली होती, खरं तर या सगळ्या संदर्भातला हा सगळा मोर्चा मनसे आणि मवियाकडनं काढला जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी जी आढावा बैठक पक्षाची मनसेकडनं घेण्यात आलेली होती, त्या सगळ्या आढावा बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं होतं की या सगळ्या संदर्भात मोर्चाला जात असताना या रेल्वेचा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा अशा संदर्भातल्या सूचना दिलेल्या होत्या. आणि या सूचनेचं पालन जे आहे ते मनसैनिकांकडनं करण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतंय. आणि मनसैनिक जे आहेत ते रेल्वेने प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. आणि रेल्वेने प्रवास करत असताना खरं तर सगळ्या प्रवाशांसोबत चर्चा करा असं देखील या राज ठाकरे यांच्याकडनं त्या सगळ्या सभेमध्ये सांगण्यात आलेलं होतं. आणि आता आपण पाहू शकतो की राज ठाकरे हे आपल्या नेत्यांसोबत या ठिकाणी चर्चा करताना पाहायला मिळतात. अविनाश अभ्यंकर असतील, नितीन सरदेसाई असतील, राज ठाकरे असतील, हे सर्वच नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं पाहायला मिळतं. पश्चिम रेल्वेच्या स्लो ट्रॅकवरती हे सर्व नेते मंडळी राज ठाकरे जे आहेत ते पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि संपूर्ण राज ठाकरे जे आहेत ते ट्रेनने आपला प्रवास या ठिकाणी करताना पाहायला मिळतील. दादर ते चर्चगेट असा हा सगळा प्रवास जो आहे तो राज ठाकरे या ठिकाणी करताना पाहायला मिळतील. आणि एकंदरीतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांच्या नंतर
खरं तर लोकलने प्रवास आपल्याला करताना पाहायला मिळतील आणि लोकलला आपण पाहू शकतो की आता चर्चगेटला जाणारी जी स्लो लोकल जी आहे ती प्लॅटफॉर्मवरती आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्लॅटफॉर्मवरती आलेली आहे आणि थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते दादर ते चर्चगेट असा लोकलचा प्रवास जो आहे तो या ठिकाणी करताना पाहायला मिळतील आणि ही संपूर्ण गर्दी जी आहे ती रेल्वे स्टेशनवरती झालेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पाहायला मिळतंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहे मुंबईमध्ये प्रवास करायचा असेल तर एक वेगवान माध्यम म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं आणि सकाळच्या वेळेलाच राज ठाकरे जे आहेत ते फॅशन स्ट्रीट म्हणजे ज्या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी ते पोहोचत आहेत. सकाळच्या वेळेला नोकरदार वर्गाची खूप घाई असते ट्रेन पकडण्याची आणि आतापर्यंत नोकरदार वर्ग मुंबईमध्ये प्रवास कशा पद्धतीनं करतो ते चित्र जे आहे ते सर्वश्रुत आहे. ही दृश्य आपण नेहमीच पाहत असतो. मात्र आता राज ठाकरे जे आहेत त्या ट्रेनमध्ये चढूही शकलेले नाही आहेत. प्लॅटफॉर्मवर सध्या ती वाट पाहत आहेत दुसरी ट्रेन येण्याची. सकाळची वेळ आहे त्यामुळे साहजिकच नोकरदार वर्गाची मुंबईकरांची मोठी गर्दी रेल्वेमध्ये पाहायला मिळत असते. स्लो ट्रॅकवर जी ट्रेन येणार आहे ती पकडून राज ठाकरे जे आहेत ते चर्चगेटपर्यंत पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे नेते सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहेत. बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर त्यांच्यासोबत आहेत. कार्यकर्ते जे आहेत ते मोर्चाच्या स्थळी पोहोचायला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे आवाहन केलेलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्ते सुद्धा रेल्वेनंच प्रवास करत मोर्चाच्या स्थळी पोहोचत आहेत. आज महाविकास आघाडी आणि मनसेचा सध्याचा मोर्चा आणि त्याच मोर्चासाठी आता राज ठाकरे हे